नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्या घरी 2.5 दिवसाचा मागे गणेशोत्सव सोहळा आहे. मध्यरात्री 12 वाजता गणपती बाप्पा विराजमान होता, तर त्याचीच तयारी चालली आहे. गणपती बाप्पांच्या आरास सजवायला घेतलेली आहे. मी इथे एक स्वास्तिक काढून घेतलेला आहे, कारण गणपती बाप्पांचं आगमन होणार होतं. 2.5 दिवसासाठी जो पण भाजीपाला आहे ना, तो बाजारातून आणून ठेवलेला आहे. मी इथे ना समया वगैरे रेडी करून ठेवते, म्हणजे समयांमध्ये वाती वगैरे 5 वाती बनवून घेतल्या. त्यानंतर तुपाच्या दिव्यामध्ये पण वात टाकून घेतली, तेल वगैरे भरून घेतलेला आहे आणि तुपाच्या दिव्यामध्ये तूप वगैरे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 9 वाजता माझे जे आहो आहेत ते गणपती बाप्पांना घेऊन आलेले आहेत, तर त्यांचं छान मी स्वागत केलं. फ्रेंड्स, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रात्री 12 वाजता गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत, कारण फ्रेंड्स आमचे 2.5 दिवसाचे गणपती असतात आणि आदल्या दिवशी रात्री 12 वाजता जर गणपती बाप्पा विराजमान झाले ना, तर घरात ना प्रसन्न वातावरण असतं आणि आम्हाला अजून उत्साह येतो. ठीक आहे, ही आहे आमच्या गणपती बाप्पाची प्युअर बांबूची आरास आणि हा आहे माझा मुलगा जो त्याच्या बाबांच्या मागे लागला आहे. हा आमचा छोटा बाळ आहे जो त्याच्या बाबांकडे आहे. ठीक आहे, आता पुरोहित यायला ना रात्रीचे 11:15 होणार होते, त्यामुळे आम्ही काय केलं की सगळ्या ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या स्वच्छ केल्या, कारण जर कोथिंबीर वगैरे पालक वगैरे होती ती जर तशीच ठेवली असती ना तर कोमेजून गेली असती. तर मी एका ट्रेमध्ये वांगी वगैरे, फ्लावर आणि कोबी काढून घेतले. त्यानंतर शेजारचे जे आमचे रिलेटिव्ज आहेत ना ते दरवर्षी मदत करायला येतात, तर त्यांनी लसूण आहे ते सोडून घेतलं, मटार वगैरे आम्ही सोडून घेतले आणि मी लगेचच बसली गणपती बाप्पांसाठी दुर्व्याचा हार बनवण्यासाठी. ठीक आहे, 21 दुर्व्याची जुडी करून 21 जुड्यांचा मी हा हार केलेला आहे अशा प्रकारे. ठीक आहे, तर बघू शकता हार आपला रेडी झालेला आहे. त्यानंतर बरोबर 11:15 वाजता जे पुरोहित आहेत ते आलेले आहेत आणि त्यांनी गणपती बाप्पांचा जे आरास आहे तिथे 1.25 पायली तांदूळ टाकले. त्यानंतर 5 जणांनी हात लावून गणपती बाप्पांना बसवलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर मी ना लगेच काय केलं, समया वगैरे आहे तेल ऑलरेडी मी भरून ठेवलं होतं, आधीची तयारी आपली झाली होती. मग समया वगैरे त्यांना पेटवून दिल्या, म्हणजे ते जसं सांगत होते तसं मी करत होती. त्यानंतर कळस वगैरे भरून दिला, कळसामध्ये नाणं आणि सुपारी टाकली. त्यानंतर हळदी कुंकवाची बोटं टाकून घेतली, आरती वगैरे बनवून दिली. आणि त्यानंतर हे आहेत माझे सासरे ज्यांनी गणपती बाप्पांना बसवलं, म्हणजे त्यांच्याकडून ही पूजा दरवर्षी आम्ही करून घेतो, कारण तेच आमच्या घरातले मोठे आहेत. ठीक आहे, तर त्यांनी छान पूजा करून आम्ही गणपती बाप्पांची आरती घेतली. आरती वगैरे झाल्यानंतर सर्व छोट्यांनी मोठ्यांनी गणपती बाप्पांचं आशीर्वाद घेतलं. तर अशा प्रकारे दरवर्षी रात्री 12 वाजता आम्ही गणपती बाप्पांचं आगमन करतो आणि त्यांना विराजमान करतो. आणि माझा जो मुलगा आहे तो सर्वांच्या हळदी कुंकवाचे टिके लावत होता. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्कीच सांगा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि नेक्स्ट व्लॉगसाठी चॅनेलला पण सबस्क्राईब करा. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय.